नमस्कार. आपण आलो आहेत आपल्या येथील एका शेतकऱ्यांनी आपल्याला बोलवलं होतं. विजय देठे नावाचे शेतकरी. त्यांच्या वावरात पाहू शकता तुम्ही, अख्खं वावर पूर्ण पावसाच्या पाण्यात वाहून गेले. त्यांच्या वाट्याला आलेले 2 एकर शेती मधून जवळजवळ 1 एकर क्षेत्र त्यांचं मातीने भरून गेले पूर्ण. आणि दुसऱ्या वावराला एवढा मोठा ढासा गेलाय का जवळजवळ अर्ध वावर पूर्ण वाहून गेले. आपण त्यांच्या बघून जाणून घेऊया त्यांच्या व्यथा समस्या. माझं नाव विजय देठे. हे जमीन जे खाली आहेत हे पाण्याने आगे मग भाताचे नुकसान झाले. भाताचे घास मग आगे काढून गेले. आता तुमचं नुकसान काय झाले शेतीचे? या पाण्यामुळे आगे भाताचे घास आगे काढून घे पडत तू माहिती तिकडे खाय आखी भात शेती माहिती त्याच्यामध्ये पूर्ण वाहून गेले का? हे पूर्ण वाहून घे आग पट येऊन बस काही डासे घे खाई मोठमोठे सगळं तुमच्या वावरात आले का? याच्यामध्ये वाहून माझ्या वावर तिथे गे खाई जाऊन खाजी पाच फुटे माझे भात अवघड आवाज जागाच नाही यावर्षी मला तिथं. एवढं नुकसान इतकं पाणी आहे भातामध्ये तिकडे एवढं पट येऊन जा पुढे जागा भात आवड जमा येऊ शकत नाही. काय पीक लावता या वावरात? त्याच्यामध्ये भात आवड असते माझी. भात आवड असतं फक्त भात पाऊस आहे फक्त भाताचे ते शेतीमध्ये ते पण असे दरवर्षी ते पाण्यावर नसताना दरवर्षी असं काढत त्याच्यामध्ये पीक सगळं काढता येत नाही. ते एवढं आखं वाहून आखं याच्यामध्ये समजा हे होतं समजा आखं याच्यामध्ये एकदम एवढं आता आम्ही काय मदत करणार माणसं एवढं एकदम आम्ही कोणाकडून पैसे आणू शकतो काय करू शकतो त्याच्यामध्ये. शासनाकडे काय अपेक्षा आहे तुमच्या? शासनाने आम्हाला मदत करायला पाहिजे. याच्यामध्ये काय ते आता आमचं एवढे आता आम्हाला इथं जगणं मुश्किल आहे. जगणं मुश्किल आहे करणार काय सांगा ना तुम्ही. असं आता बघा शेतात थोडं तिकडे पुढे बंद जाऊ बघा तिकडे पुढे बंद दाखवतो आम्ही पुढे आखा तिकडं मोठं सांग त्रुटी आमची. ह्या वावरात काय पेरता तुम्ही? याच्यामुळे भातच असतात. आता हे भात नाही तर मग आम्ही पाणी वावरणं वर असेल तर त्याच्यामुळे कटण नाही ते कटानं पण निघते नाही मग ते असं जातं पडीत. आमचं एकच पीक निघतं त्याच्यामुळे जास्त करून भाताचं पीक आमचं मेन असतं त्याच्यामध्ये. किती क्षेत्र वाहून गेला असं? हा ते शेत असं वाहून गेलं तिकडे बाजू आखं. तुमच्या वरच्या वावरात जवळजवळ अर्धा एकर तुमच्या दुसऱ्याची माती वाहून आली गटारी. गड्ड्याची माती वाहून आली वावरातली तुमच्या वावरातली माती बाहेर वाहून गेली. बाहेर वाहून गेली आखी माती. जवळजवळ म्हणजे दोन्ही वावरात तुमचं नुकसानच झालेली. दोन्ही वावर नसत आहे माझी. दोन्ही वावर नसत आहे. आता हे पीक नाही शकत बघा ना तुम्ही. आता इथं कसं काय करू शकणार? इथं काही करू शकणार डासा होऊ शकत नाही. हे आता एवढे खडेपडे वावरामध्ये शासनाने आम्हाला तो काय ते मदत करायला पाहिजे त्याच्यासाठी. काय ते मदत पाहिजे नावायची आम्ही काय करू शकत नाही. आमचं तसं कोणतं पीक कधी येणार नाही याच्यामध्ये पाचवतो. जर तुम्हाला शासनाने काही मदत केली नाही तर तुम्ही काय कराल? मग आम्ही काय करू शकतो? आज नातो शकतो काय पडले पाणी वेगळा मग काही काही पिकू शकत नाही याच्यामध्ये काय करू शकतो? बाकी काय होऊ शकत नाही ना. मग शासनाला तुम्ही काय विचारणार? हा शासना आता बघा ना तुमच्या सामने असं बघा आता काय हे काय बघा सोने एवढे डाशी येते एवढे कस घ्यावं इथं वरच्या वर जॅकेट नसेल त्याच्यामुळे आका पॉईंटवर बसा इकडे असा बांधतो तू घ्या बघा तू बांध तिकडे पुढे जा तुम्ही पुढे बघा. गावातल्या इतर शेतकऱ्यांची काय स्थिती आहे? गावात इथे शेतकऱ्याची पण आहे ना थोडी गेलेच नाही माझ्या वेळेस डाशी काही पण एवढे नाही. एवढे आता माझा म्हणजे आका दोन्ही पण आखो भातामुळेच मागे पाठीच्या वरती. आता पुढे काय करणार? आता पुढे काय आता शासनाने काय देखावा त्याच्यामध्ये. याच्या आधी अशी परिस्थिती आली कधी? याच्या आधी पण आलेली पण ते काय आता थोडी होते पण यावर्षी पूर्ण यावर्षी गावाय जागा नाही अजिबात. याच्या आधी याची पण थोडी यायची ना ते आता एकदमच ओढ घ्या ना पूर्ण तुटा घ्या दोन्ही पण. जर तिथून मोऱ्या टाकल्या तर व्यवस्थित तर ही अशी परिस्थिती आली असती. एवढी नसते आहे ना मग एवढी बसती आली नसती. मोया जमिनीच्या खाली जमिनीच्या खाली मोया
त्याच्यामध्ये भात कसा आहे एकदम पाण्याने निवड घेतात नंतर एकदम वयाने पाणी आकायचं म्हणतात ते दोन्ही पाणी होतं दोन्ही रोगाचं पाणी हे दोन वयांमध्ये किती काढणं हवं आमची बघ खावी पण मिळते वगैरे पण मिळते वाटेच्या खावी वगैरे मिळते इकडे मिळत नाही एवढं नाही ना तर काय खुश आहे तिचे सांगा तुम्ही किरी नाही झाल्या त्याचे पंचनामे होते. नाही आता पेरी नाही झाले त्याचे कसे पंचनामे होतील. इथं सुद्धा त्यांचा ढासा गेलेला दिसतोय. जे पाय पण पाहिजे आणखी पाय फोड किरी नाही झाल्या त्याचे पंचनामे होते. नाही आता पेरी नाही झाले त्याचे कसे पंचनामे होतील. इथं सुद्धा त्यांचा ढासा गेलेला दिसतोय. जे पाय पण पाहिजे आणखी पाय फोड हे सुद्धा वाहून गेले म्हणून फक्त हे सुद्धा वावराचा हा सुद्धा बांध पूर्ण वाहून गेला. हे बघा ह्या आमच्या